कैलासवासी रवींद्र नाटेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ मच्छीमार समाजाचा भव्य मोर्चामध्ये 6000 मच्छीमार बांधव उपस्थित। खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या समस्येबाबत अखंड खारवी समाज रत्नागिरी रायगड जिल्हातर्फे गुहागर तालुका खारवी समाज समिती गुहागर यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन। मोर्चामध्ये खारवी समाजातील 6000हून अधिक महिला पुरुषांचा सहभाग होता। खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व गेली अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या समस्यांबाबत अखंड खारवी समाज रत्नागिरी रायगड जिल्ह्यातर्फे गुहागर तालुका खारवी समाज समिती गुहागर यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। खारवी समाज समिती तालुका गुहागर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुहागर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुहागर पोलीस परेड ग्राउंड पर्यंत साधारणपणे 6000हून अधिक खारवी समाजातील महिला पुरुष सहभागी झाले होते। गुहागर पोलीस परेड ग्राउंडवर सभा घेण्यात आली। यावेळी खारवी समाज समिती तालुका गुहागर अध्यक्ष महेश नाटेकर, खलाशी संघटना अध्यक्ष सीताराम पटेकर, खारवी समाज समिती उपाध्यक्ष श्रीधर नाटेकर, नंदा शेठ रोहिलकर, कार्याध्यक्ष मारुती होडेकर, सहसचिव चैतन्य धोपावकर, मार्तंड नखवा व विश्वनाथ म्हात्रे, करंजा रायगड, अखिल महाराष्ट्र मच्छीमार महासंघ उपाध्यक्ष विष्णू नाटेकर, सागरी मच्छीमार अध्यक्ष ढामुअण्णा लोकरे, अनिल जाक्कर, प्रेरणा शिरगावकर, मनविता अडुरकर, सुमती जाधव, दीपस्वी कटनाक, माधवी धोपावकर, रमेश जाक्कर, संतोष आगडे आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह 6000हून अधिक महिला पुरुष सहभागी झाले होते। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 28/10/2024 रोजी मौजे साखरी आगर तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील एक गरीब मच्छीमार स्वर्गीय रवींद्र काशीराम नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना त्यांच्याच बोटीवरील झारखंड येथील खलाशी म्हणून काम करणारे जयप्रकाश विश्वकर्मा यांनी सुरीने तांडेल रवींद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला व निर्घुण हत्या करून त्यांना यमसदनी पाठवण्याचा अतिशय घृणास्पद मानवी जातीला काळिमा फासणारी घटना घडवून आणली। तसेच मासेमारी नौकेतील जाळीसह नौकेलाही पेटवून देऊन नौका मालकाचे सुमारे 2 ते 2.25 कोटीचे नुकसान केले। अशा या पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाला तथा नरभक्षकाला लवकरात लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी। संबंधित घटनेचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा। तसेच नराधमासह घटनेच्या वेळी उपस्थित बोटीवरील असणाऱ्या इतर खलाशींचीही निपक्षपातीपणे चौकशी करून पोलीस तपास करण्यात यावा। कारण सदर घटना प्रत्यक्षदर्शी घडत असताना बोटीवरील उपस्थित अन्य खलाशांनी कोणताही प्रतिकार केला नाही। याचा अर्थ सदरची हत्या सर्वांच्या संगनमताने झाली असावी असा संशय आहे। त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्यात यावं। सायंकाळी 6 वाजता 6 वाजेपर्यंत मासेमारी करण्यास बंदी असलेला कालावधी पूर्ण वेळ चालू करण्यात यावा। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।